ऑर्किस्ट्रा इंटरनॅशनल स्कूलने मुंबईत इमॅजिन हब सुरू करून शिक्षणाच्या स्वरूपात बदल आणले। प्रख्यात चित्रपट निर्माते राहुल श्रीवास्तव, ॲपल इंडियाचे एज्युकेशन हेड हितेश शहा आणि द इंटरनॅशनल स्कूलच्या अकॅडमिक्स ऑर्किडच्या व्हाईस प्रेसिडेंट कविता चॅटर्जी यांच्या हस्ते लॅबचं उद्घाटन। शिक्षणातील परिवर्तनाच्या युगात हा उपक्रम सुरू करत एक अग्रगण्य शृंखलेतील शाळा ऑर्किस्ट्रा इंटरनॅशनल स्कूलने नाविन्यपूर्ण असा इमॅजिन हब सादर केलाय। अत्याधुनिक कला प्रयोगशाळांचं उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल श्रीवास्तव, ॲपल इंडियाचे एज्युकेशन हेड हितेश शहा, अकॅडमिक्स ऑर्किडच्या व्हाईस प्रेसिडेंट कविता चॅटर्जी आणि ऑर्किस्ट्रा इंटरनॅशनल स्कूलच्या मुलुंड कॅम्पसच्या प्राचार्या सुनयना अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आलाय। मुलुंड कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या इमॅजिन हबमध्ये खगोलशास्त्र, रोबोटिक्स, MC कोडिंग, टिंकरिंग, नृत्य, नाटक, संगीत, विणकाम आणि छपाई, कुंभारकाम आणि चित्रकला यांचा समावेश असून हे ऑर्किस्ट्रा मुलुंड, ठाणे, सिऊड आणि सायन कॅम्पसमध्ये उपलब्ध असतील। होमलेन या तंत्रज्ञानाविषयक ज्ञानाद्वारे संपूर्ण इंटेरियर सर्व्हिसेस पुरवणाऱ्या तंत्रज्ञान आधारित इंटेरियर डिझाईन कंपनीनं इमॅजिन हब लॅब्स बनवलंय। प्रयोगशाळेवर आधारित शिक्षण व्यावहारिक अनुभव आणि प्रयोगांना प्राधान्य देते व परिवर्तनशील शिक्षणाच्या अनुभवासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करतं। पूर्वी शिकण्यात कमजोर असलेल्या सहभागींना सक्रिय बनवण्यास सक्षम करतं। कृतीद्वारे प्रयोग, डेटा विश्लेषण आणि निष्कर्ष काढत विद्यार्थी केवळ माहिती प्राप्त करत नसतात तर सक्रियपणे योगदान देखील देतात। तसेच धोरणात्मक विचारसरणी, समस्या सोडवणं, सहयोग, संवाद आणि कल्पकता यांसारख्या आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन देतात। या हेतुपूर्वक बनवलेल्या इमॅजिन हबचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना प्रभावीपणे ज्ञान वापरण्यासाठी आवश्यक अशा व्यावहारिक साधनांसह सुसज्ज असं करणं आहे। लॉन्च करताना आपले विचार मांडत राहुल श्रीवास्तव म्हणाले, एक जाणकार चित्रपट निर्माता म्हणून मला ऑर्किस्ट्रा इंटरनॅशनल स्कूलने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट लॅबमधून मोठी प्रेरणा मिळते। इमॅजिन हब लॅब पारंपरिक पाठ्यपुस्तक पद्धतीच्या पलीकडे जाऊन शिक्षणात महत्त्वपूर्ण बदलांचे द्योतक ठरते, तर खगोलशास्त्र आणि कला यांना अखंडपणे एकत्रित करणाऱ्या चित्रपट विषयक प्रवासावर विद्यार्थ्यांना चालना देणारे ऑर्किस्ट्रा सर्वसमावेशक शिक्षण पुरवण्यात, कथाकारांच्या आणि समस्या सोडवण्याच्या पुढील पिढीची जोपासणी करण्यात लक्षणीय पावलं उचलते असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर नमस्कार सगळ्यांना, मी कविता चॅटर्जी आणि मी ऑर्किस्ट्रा इंटरनॅशनल स्कूलला रिप्रेझेंट करते, व्हाईस प्रेसिडेंट अकॅडमिक्स म्हणून। आज आमचं इनॉग्रेशन होतं इमॅजिन हबचं। त्याच्यामध्ये आम्ही 9 लॅब्सचं उद्घाटन केलेलं आहे आणि याच्यातर्फे आम्ही म्हणजे मुलांना हा उद्देश आम्हाला द्यायचा आहे की टीचिंग फक्त क्लासरूम मध्ये नसते, टीचिंग आम्ही लॅब मध्ये आणतो आणि लॅब बेस्ड टीचिंग करून आम्ही मुलांना अगदी छान हँड्स ऑन एक्सपिरियन्स देणार आहे। आपण टेक्स्टबुक मधून वाचतो, पण जेव्हा मुलं प्रत्यक्षात येऊन ह्या लॅब मध्ये सगळे कार्य जेव्हा ते करतात, त्याच्यातून त्यांना जो अनुभव मिळतो, त्यांना जे शिक्षण मिळतं, ते अंडरस्टँडिंग आणि लर्निंग नेहमी इम्पॅक्ट त्याचा चांगला असतो। तर सगळ्यात पहिलं तर स्टेम जे आहे त्याच्यानुसार आमचं इथे कोडिंग लॅब आहे, रोबोटिक्स आहे, कम्प्युटर लॅब तर कॉमन आहे, ते तर असतंच शाळेत। कोडिंग आणि रोबोटिक्स या दोन्ही गोष्टी आम्ही मुलांना शिकवणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये डान्स लॅब, म्युझिक लॅब, थिएटर लॅब आणि पॉटरी लॅब आणि विविंग लॅब, हा अशा 5 प्रकारचे लॅब्स असणार। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ॲस्ट्रॉनॉमी लॅब म्हणजे मुंबईमध्ये जर म्हणायला गेलो तर आम्ही सर्वात प्रथम शाळा आहोत जी ॲस्ट्रॉनॉमी लॅब, ज्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। उद्देश एकदम सिंपल आहे, आम्हाला मुलांना क्रिएटिव्हिटी, त्यांची क्रिएटिव्हिटी बेस्ट ते कसे वापरू शकतात या लॅब्सच्या माध्यमाने ते आम्हाला त्यांना द्यायचंय। क्लासरूम मध्ये मुलांना शिक्षण तर त्यांना टेक्स्टबुक्स मधून मिळतं, पण हे ऍक्टिव्हिटी बेस्ड, लॅब बेस्ड टीचिंगनी मुलांना त्याचा भरपूर फायदा होणार आहे। हल्लीची जी मुलं आहेत तेच आमचं पुढे जाऊन फ्युचर सिटिझन्स होणार आहे, करेक्ट? तर आम्हाला मुलांना टीव्ही समोर बसणं हे आम्ही आणि हातात फोन घेऊन बसणं याच्यापेक्षा जर मुलांनी या लॅब्स मध्ये एंट्री केली आणि याच्यातून त्यांची क्रिएटिव्हिटी जी त्यांनी दाखवली, तर त्यांना ह्याच्यातून भरपूर फायदा होईल। तर ह्या माध्यमातून ते भरपूर शिकतील आणि त्यांचं भवितव्य पण चांगलं घडेल।